ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपानदेवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। जे आकरणी जे भक्ती जे आदिवंद्य त्रिजगती ते भीष्म परवी संगती सांगिजेल। जे भगवद्गीता म्हणिजे जे ब्रह्मेशावनी प्रशंसिजे जे सनकादिकी सेविजे आदरेसी। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमाऊली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायाचा आपण विचार करत आहोत। आतापर्यंत आपण श्री गणरायाचं, सरस्वती मातेचं आणि श्री गुरु सद्गुरू श्री निवृत्तीनाथ महाराजांचं ज्ञानोबारायांच्या मुखारविंदातून मंगलाचरणाच्या निमित्ताने जे भाव ज्ञानोबारायांच्या अंतःकरणात आले आणि शब्द रूपाने प्रगट झाले, यथामती आपण त्यांचा विचार केलेला आहे। ज्ञानोबाराय 28व्या ओवीपासून तर या अध्यायाच्या 49व्या ओवीपर्यंत या संपूर्ण ओव्यांचा जो एक प्रबंध आहे, प्रबंध म्हणजे ग्रंथ आहे स्वतंत्र, त्या प्रबंधामध्ये महाभारताचं अपूर्व अशा प्रकारचं वर्णन करतात। अर्थात महाभारत हे काव्य आहे आणि त्यामध्ये पण महाकाव्य आहे, किंबहुना सगळ्या काव्यांचा ते राजा आहे, म्हणून हा काव्या रावो। आणि मग एखादं काव्य जगातल्या सगळ्या काव्यांच्यामध्ये राजा म्हणून प्रतिष्ठेला प्राप्त होत असेल तर त्यामध्ये काही लक्षणं असावे लागतात। एकतर ती कथा गहन असावी लागते, किंवा त्यामध्ये अभिनव विवेक तरुचे उद्यानं असावे लागतात, सर्व सुखाचं उगमस्थान असावं लागतं, धर्माचं ते माहेर असावं, शास्त्रांचं वस्तिस्थान असावं। या सगळ्या निकषांचाही आपण विचार केला आहे। महाभारताचा स्वीकार झाल्यामुळे कुणाकुणाला काय सामर्थ्य प्राप्त झालं याचा विचार सांगत असताना ज्ञानोबाराय म्हणतात, एथ चातुर्य शहाणे झाले, प्रमेय रुचीस आले, आणि सौभाग्य पोखले सुखाचे एथ, माधुरी मधुरता शृंगारी सुरे कथा, रूढपण उचिता दिसले भले, एथ कळाविदपण कळा, पुण्यासी प्रताप आगळा, मनोनी जन्मे जयाचे अवलिळा दोष हरले। पुण्याला सुद्धा अधिक तेज महाभारतात प्राप्त झालं आणि म्हणून महाभारताची कथा श्रवण केल्याबरोबर जन्मेजय नावाचा राजा याच्याकडून पूर्वजांची निंदा घडली, ब्राह्मणांचा तिरस्कार घडला, किंबहुना ब्राह्मणांचा वधही झाला। या सगळ्या पापातून निष्कृती प्राप्त झाली फक्त महाभारताच्या श्रवणाने। म्हणून आपल्या घरामध्ये रामायण महाभारत हे काव्य असलंच पाहिजे। महाभारत आणि रामायण हा आपल्या भारतीय संस्कृतीचा आधार आहे, किंवा संपूर्ण भारतीय संस्कृती 3च शब्दामध्ये सामावलेले श्रीराम। प्रभू रामचंद्रांच्या चरित्राचा विचार केला तर त्यामध्ये संपूर्ण भारतीय संस्कृतीचं आपल्याला दर्शन घडतं। आणि महाभारत तर महाकाव्यच आहे। एका महाभारताचे 1,00,000 श्लोक संख्या आहे आणि हरिवंश नावाचा ग्रंथ त्याचे पुन्हा 25,000 आहे, म्हणून झाले 1,25,000 भारत। ज्ञानेश्वरीमध्ये एका ठिकाणी 1,00,000 संख्या असा पण विचार आला आहे आणि एका ठिकाणी 1,25,000 श्लोकसंख्या असा पण विचार आला। जेव्हा 1,00,000 श्लोकसंख्या असा विचार येईल तेव्हा फक्त महाभारत घ्यायचं, आणि 1,25,000 भारत असा शब्द आला की महाभारताला जोडून हरिवंश नावाचं जे काही काव्य आहे ते सोबत घ्यायचं, म्हणजे मग कोणत्याही प्रकारचा कलह राहत नाही। मला एका जणांनी प्रश्न विचारला होता हा, की महाभारतामध्ये तर एका ठिकाणी 1,00,000 श्लोकसंख्या आहे आणि एका ठिकाणी 1,25,000 आहे, असं कसं काय? मला तेव्हा माहिती नव्हतं, पण आता चांगलं माहिती झालं पण आता सांगून दिलं आहे। हरिवंश नावाच्या काव्यामध्ये 25,000 श्लोक आहे, तेही महाभारतामध्ये जोडून घेतले जातात, असं हे महाभारत आहे। आणि मग महाभारतामध्ये व्यासांच्या वचनाने ज्यांचा ज्यांचा स्वीकार केला त्या सगळ्यांना गौरव प्राप्त झाला। आपल्याला गौरव मिळावा याकरिता लहानपणा धारण करून इथे पुराणसुद्धा आश्रय करते झाले। नाना पुरतीये प्रतिष्ठे लागी, सानीव धरुणी अंगी, पुराणे आख्यान रूपे जगी भारता आली। पुराण आली ते जाणून काय आश्रय येले इतिहासी,
इतिहासाने सुद्धा इथं अंगीकार केला. या सगळ्या कारणामुळे महाभारतात नाही ते या जगात नाही. याचा अर्थ जे महाभारतात आहे तेच जगात आहे, आणि जे महाभारतामध्ये आलं नाही ते जगात कुठेही आपल्याला शोधून सापडणार नाही. अशा प्रकारे हे संपूर्ण जगत व्यासांचं उष्ट आहे. मग वाङ्मयीन कलाकृती असेल तरी त्याचा विचार व्यासाने सांगितला आहे. व्यावहारिक आपलं जीवन असेल तरी व्यासांनी तो विचार सांगितलेलाच आहे. आणि आध्यात्मिक तत्त्वविचार आपण केला तर या तीनही जगताचा विचार व्यासांनी केल्यामुळे संपूर्ण जगत हे व्यासांचं उष्ट आहे. असं महाभारताचं ज्ञानोबांनी कौतुकाने वर्णन केल्यानंतर त्या महाभारतात 18 पर्व आहे. 18 पर्वांपैकी भीष्म पर्व नावाचं एक पर्व आहे. आणि त्याच पर्वामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा भक्तराज अर्जुन यांचा संवाद आला. त्या संवादाला गीताख्य भगवद्गीता असं म्हणतात. आणि ज्ञानोबांना त्याच गीतेवर व्याख्यान करायचं आहे किंवा टीका करायची आहे. हा टीका शब्द आहे ना, व्यवहारामध्ये आपण ज्या अर्थाने घेतो आहे त्या अर्थाने इथं घ्यायचं नाही. बरं, व्यवहारामध्ये बातम्या येतात यांच्या वाक्यावर यांनी टीका केली, तर तो टीका टिप्पणी हा अर्थ वेगळा आहे इथं व्यवहारातला. पण आपल्या साहित्यामध्ये टीका याचा अर्थ व्याख्यान करणं. भगवंताचे 700 श्लोक आहे आणि त्यावर ज्ञानोबांनी केलेली रचना 9000 ओव्या ही टीका आहे. याचा अर्थ ते व्याख्यान आहे. मग भीष्म पर्व तसे 18 प्रकारचे पर्व आहे ना. ज्ञानोबाराय महाभारताला काल आपण विचार केला कमळ म्हणतात. 18 पाकळ्यांचं हे कमळ आहे. आणि त्या कमळाचा विकास झाल्यानंतर त्यामध्ये परागकण प्रगट होतात. पराग म्हणजे मकरंद, त्याला मध म्हणतो आपण. आणि तो पराग म्हणजेच हे महाभारत. कमळ जर असेल तर त्यातला पराग भगवद्गीता आहे. आणि त्या भगवद्गीतेचं श्रवण करणारे हे साधकरूपी भ्रमर आहे किंवा अनंत ज्ञानाचा सागर वेद आहे. वेदाचं मंथन केलं व्यासांच्या बुद्धीने, जे नवनीत बाहेर पडलं त्याला महाभारत म्हणतात. ज्ञान अग्नीच्या संपर्काने विवेकद्वारे पुन्हा त्या नवनीताला कडविलं आणि त्यातून सुगंधासहित जे रूप प्रगट झालं गीता नावाचं तूप आहे. आणि मग या तुपाची अपेक्षा कोण कोण करतं, तर काल आपण त्याचा थोडासा विचार केला. जे अपेक्षीचे विरक्ती सदा अनुभवी जे संती सोहम भावे पारंगती रमीजे जेथ या ओवींचा काल आपण विचार केला. अपेक्षीचे विरक्ती, विरक्त महापुरुषांकडून या भगवद्गीता नावाच्या तुपाची अपेक्षा केली जाते. काल आपण विचार केला अपेक्षा असेल तर विरक्त कसा आणि विरक्त असेल तर अपेक्षा कशी. तर विचार असा आहे, सांसारिक पदार्थाची अपेक्षा करत नाही म्हणून विरक्त आहे, आणि भगवद्गीतेची अपेक्षा करतो म्हणून अपेक्षा संभवू शकते. अहिकीचे का स्वर्गीचे भोग पायिका झाल्या इच्छेचे परिभोगावे हे नरुचे मना माझी म्हणून विरक्त आहे. आणि वैराग्य संपन्न महात्माच परमार्थाचा खरा अधिकारी आहे. ज्याला जगतातलं कोणतंही आकर्षण आकृष्ट करू शकत नाही तोच त्याग करू शकतो आणि त्यागानेच अमृतत्वाची प्राप्ती होते. त्यागेनैक अमृतत्व मानुषुः असा उपनिषदांचा सुद्धा सिद्धांत आहे. विरक्त पुरुषाकडून ज्याची अपेक्षा केली जाते सदा अनुभवीचे संती असद्देहाचा किंवा जगताचा परित्याग करतात आणि सत्स्वरूप परमात्मा स्वरूपाला जे प्राप्त होतात त्यांना म्हणतात संत. आणि संत यावत जीवन आपलं आहे तोपर्यंत या गीतेचा अनुभव घेतात. बरं, श्रवणानंतर तसा आकार मनाला प्राप्त होणं याला अनुभव असं म्हणतात. तत्स्वरूपाला प्राप्त होणं. साधुबोध झाला तो नुरोण्या ठेला ठाईच मोराला अनुभव. मग तो अनुभव कसा आहे, कापुराची वाती ओजळली ज्योती ठाईची समाप्ती झाली जैसी मोक्षरेखे आला भाग्ये विनटला साधूचा अंकेला हरिभक्त असा तो अनुभव आहे. या अनुभवामध्ये अनुभव घेणारा वेगळा राहतच नाही. सदा अनुभवी जे संती आणि सोहम भावे पारंगती रमीजे चेथ. आपण काल 3 प्रकारचे भाव पाहिले. अंतकरणामध्ये 3 प्रकारच्या वृत्ती असतात. जर मनुष्याला संशय असेल तर कोहम, जर त्याला भ्रम झाला तर देहोहम,
संदेह जर असेल तर कळत नाही ना, म्हणून दोलायमान स्थिती असते की मी नेमका कोण आहे. आणि ती ज्ञानोबाला सांगतात 15व्या अध्यायामध्ये, तेथ अज्ञान एक रूढे तेने कोहम विकल्पाचे मांडे. कोहम म्हणजे अहम कहा, मी कोण आहे ते कळालं नाही तर मग देहोहम. मग कोहम हा संशय आहे, देहोहम हा भ्रम आहे. आणि या भ्रमाला घालवायचा असेल तर सह अहम तो परमात्मा मीच आहे अशी भाववृत्ती प्राप्त व्हावी लागते. सोहम भावाच्या द्वारे जे पारंगती संसार सागराच्या पलीकडे गेलेले आहेत त्याला पारंगत असं म्हणतात. आणि तृतीय विभक्ती वापरली तर पारंगती. या सगळ्या ओवीमध्ये तृतीय विभक्ती बरं. विरक्ती म्हणजे विरक्ताकडून, संती संतांकडून, आणि पारंगती पारंगत झालेल्यांकडून. रमीजे जेथ ज्या भगवद्गीतेमध्ये आपली वृत्ती रममान केली जाते. इथपर्यंत आपण विचार केला. काल आपण एक असा पण विचार पाहिला होता की महाभारत हे कमळ आहे आणि त्यातला गीता नावाचा हा परागकण आहे. मग आता कमळाच्या जवळ राहणारा बेडूक तो काही त्यातला परागकण सेवन करत नाही. दूर देशातून येणारा भ्रमर मात्र सेवन करतो. का कमलकांदा आणि दरदोरी नांदणूक एकीची घरी परिपराग सेवीचे भ्रमरी एराची खलूची वरे. परागाचं सेवन भ्रमर करतात. भ्रमराला 6 पावलं आहे. तसं जीवाला 5 ज्ञानेंद्रिय आणि एक मन षष्ठानेंद्रियांनी या 6 पावलांनी तो इथलं सेवन करू शकतो. किंवा विरक्त संत आणि इथे आलेला सोहम भावाने पारंगत हे 3 महात्मे आपल्याला प्राप्त झाले. आणखीन 3 जणांचा शोध घेतला तर 6 जण आपल्याला इथंच मिळतात. याच ओव्यामध्ये पुढे सापडतात बघा. 54 क्रमांकाची ओवी आहे. जे आकर्णी जे भक्ती जे आदि वंद्यत्री जगती ते भीष्म परवी संगती सांगिजेल. काही ठिकाणी सांगिजेल कथा असा पण शब्द आहे. जे भगवद्गीता म्हणिजे जे ब्रह्मेशावनी प्रशंसीजे जे सनकादिकी सेविजे आदरीशी. या 3-4 ओव्यामध्ये ना सर्वनाम जे जे असं आलेलं आहे. आणि जे सर्वनाम आलं की तत्सापेक्ष ते असं सर्वनाम येत असतं बघा. मराठी व्याकरणाचा पहिल्या वर्षाचा फार उपयोग आहे बरं. आयुष्यभरापर्यंत उपयोग आहे. सर्वनाम जोडता आले पाहिजे. जे सर्वनाम आलं की तिथं कुठंतरी ते सर्वनाम येत असतं. ज्याचं त्याचं ज्यामुळे त्यामुळे हे घडतंच की नाही. जैसे तैसे याची जोडणी करता आली ज्ञानेश्वरीमध्ये की ज्ञानेश्वरीचा अर्थ लागायला सुगमता प्राप्त होते. जे जे सर्वनामाने सांगितलं फक्त एकदा सर्वनाम आलं ते काय आहे ते भगवद्गीता किंवा ते भीष्म परवी संगती सांगिजेल. पहिल्यांदा ओवीच बघून घेऊ. जे आकर्णी जे भक्ती. आता याचे 2 अर्थ होतात हां. एक तर जी भगवद्गीता आहे भक्तांकडून, भक्ती तृतीय विभक्ती आहे, भक्तांकडून आकर्णी जे श्रवण केली जाते. किंवा दुसरा सांगू का अर्थ, भक्ताने ऐकली जाते किंवा भक्तिपूर्वक भक्तीने ऐकली जाते. एकतर ही भगवद्गीता भक्तांनी ऐकावी आणि दुसरा अर्थ असा होतो ज्याला ऐकायची त्याने भक्तिपूर्वक ऐकावी म्हणजे प्रेमाने ऐकावी. नाहीतर मग चला बुवा आहे वेळ असं नाही. भक्तीने ऐकावी. ज्यामध्ये प्रेम असतं, आदर किंवा श्रद्धा असते की नाही. आदरपूर्वक जे ऐकलं जातं ना ते कानातून मनापर्यंत जातं आणि जे मनापर्यंत जातं. नाथ महाराजांचे हरिपाठात प्रमाण फार गोड आहे बघा. कानी जे पेरिले डोळाते उगवले व्यापके भरिले असंच प्रमाण आहे की नाही. व्यापके भरिले तोचे हरी का सर्वत्र हरी तोचे हरी. म्हणजे कानातून याची पेरणी व्हावी लागते, मनात याचा अनुभव यावा लागतो आणि मग डोळ्यात सगळीकडे दर्शन होतं. हा, कानी ऐकावे डोळा पहावे चित्ता सुख दुःख कळो येते. वा. केव्हा डोळाचे देखावे कानी हन ऐकावे मनीचे भावावे बोलावे वाचे. अशीच ओवी आहे. कानाने ऐकलं चांगल्या प्रकारे. म्हणून भगवंताने 18व्या अध्यायामध्ये अर्जुनाला असं म्हटलं आहे की अर्जुना कच्चित देत श्रुतां पार्थं त्वयि काग्रेण चेतसा. मी तुला सांगितलंय तू श्रवण केलं का. म्हणजे आम्ही हे ज्ञान कानाच्या हातामध्ये दिलं होतं
कानाने काय काम करावं, कानाच्या हातात दिलं तर कानाची जबाबदारी त्यांनी मनापर्यंत पोचविलं पाहिजे. बऱ्याचदा नाही का आपल्याकडं काही वस्तू दिल्या जातात, गावाकडचे लोक देतात बघा, आमचा आळंदीला मुलगा राहतो, एवढी वस्तू पोच करा. मग आता जशी तशी पोच केली पाहिजे की नाही. काही माणसं प्रवासात पिशवी खोलून पाहतात, तसं नाही. हे आम्ही कानाच्या हातामध्ये दिलं होतं, जशाला तसं मनापर्यंत पोचविलं का. याचा अर्थ असा आहे की कानाने आपण जे भक्तिपूर्वक ऐकतो ना तेच मनामध्ये स्थिर राहतं बघा. नाहीतर आपण कितीतरी ऐकतो, फक्त ऐकतोच, मनापर्यंत ते जात नाही. म्हणून भक्ती आकरणी जे म्हणजे भक्तांकडून ही गीता ऐकली जाते. आणि दुसरा अर्थ भक्तीने आकरणी जे विधी अर्थ घेतला तर भक्तीने भगवद्गीता ऐकावी. कशी ऐकावी? परीक्षिती राजाप्रमाणे ऐकावी. ते 7 दिवसामध्ये तक्षक सर्प चावणार आहे हे कळालं. ते काय झालं होतं, परीक्षिती राजा शिकारीला निघाले. आणि मग लोक विचार करतात की आपण जर अमुक कार्यक्रमाला चाललो आहे तर कोणते कपडे घालावे असं विचारतात की नाही. काय आपलं ते असतं बघा, कोणत्या कार्यक्रमात गेल्यावर किती वजन पडल. मग ते परीक्षित राजा शिकारीला निघाले तर त्यांनी ते कपाट उघडलं आणि पांडवांनी अनेक राजांचा पराजय केला होता. त्या सगळ्यांचे मुकुट असे कपाटात रांगेनं लावले होते. जरासंधाचा जो मुकुट होता की नाही, भीमाने जरासंधाचा वध केला, त्याचाही मुकुट आणला होता. आणि तो मुकुट नेमका परीक्षिती राजाने उचलला आणि मस्तकामध्ये परिधान केला. परिणाम असा होता, ते होतं सोनं आणि सोन्यामध्ये कलीचा वासही होता आणि जरासंधाचा त्या मुकुटाला संसर्गही होता. परिणाम नुसता मुकुट फक्त डोक्यावर ठेवला तर विचार बदलले. आता आपण कोणाची टोपी घ्यावी याचाही विचारच आहे की नाही. मुकुट जर मस्तकावर ठेवला तर विचार बदलतात बघा एवढे. म्हणून त्यांनी त्या ऋषीच्या आश्रमात गेल्याबरोबर तहान लागली पण पाणीच मिळालं नाही. ऋषी ध्यानमग्न होते. मेलेला सर्प त्यांच्या गळ्यात टाकला. ऋषीपुत्राला कळाला. त्याने स्नान करता करता शाप दिला, ज्याने माझ्या वडिलांची विटंबना केली 7 दिवसामध्ये त्याला तक्षक नावाचा सर्प चावेल आणि सर्पदंशाने त्याचा मृत्यू प्राप्त होईल. हे परीक्षिती राजा घरी आले, मुकुट काढला. त्यांच्या लक्षात आलं की आपल्याकडून अपराध झाला. ते ऋषी पुन्हा आले आणि मुलाला सांगितलं, अरे बाळा, आपला राजा येतो, असं क्रोधाविष्ट होऊन तू शाप देणं योग्य नाही. पण आता दिलाच आहे तू शाप, तुझं तप सामर्थ्य खर्च होणार यात काही नवल नाही, पण राजाला मी जाऊन सांगितलं पाहिजे. ते ऋषी आले आणि परीक्षिती राजाला सांगितलं की राजा असं असं झालं आहे, माझ्या मुलाला क्षमा कर. परीक्षिती राजा म्हणले, मुलाचा काही अपराध नाही, माझ्याकडून अपराधच असा झाला आहे संतांचा की त्याचं मला फळ मिळालंच पाहिजे, यामध्ये दोष तुमचा नाही म्हणे, अपराध माझाच आहे. काय राजा परम उदार वृत्तीचा असेल आणि मग 7 दिवसामध्ये जर आपला मृत्यू प्राप्त होणार असेल तर मग 7 दिवसामध्ये काय करावं मोक्ष प्राप्त होण्यासाठी. मग शुकाचार्य ते भागवत सांगण्याकरता आले. गुरुवारी राऊत बाबा सांगत असतात, पांडवांच्या राजसूय यज्ञामध्ये शुकाचार्यांनी पोपटाचं रूप धारण करून त्या उष्ट्या पत्रावळीवरचा एक तांदळाचा कण खाल्ला होता. तांदळाचा एक शीत खाल्ला. मग शुकाचार्याने विचार केला की पांडवांचा आपल्यावर उपकार आहे तर उपकार आपण फेडला पाहिजे. आणि उपकाराचा नियम असा आहे, जेवढा उपकार असेल त्याच्यापेक्षा मोठा उपकार केल्याशिवाय फिटत नसतो. मग आता एक शीत आपण तांदळाचा खाल्ला तर उपकार केला पाहिजे. पांडवांच्या जीवनामध्ये शुकाचार्यांना संधी मिळाली नाही. पांडवांचं पुत्र आहे अभिमन्यू, मग अभिमन्यूवर उपकार करावा, संधीच मिळाली नाही. मग परीक्षिती राजाला 7 दिवसामध्ये मरण प्राप्त होणार. शुकाचार्यांच्या लक्षात आलं, इथे मात्र आपण आपला उपकार फेडू शकतो, म्हणून ते भागवत सांगण्याकरता आले. जे शुकाचार्य गाईचं दोहन म्हणजे गाईची धार काढण्यापर्यंत जेवढा वेळ लागतो तेवढ्याही वेळापर्यंत कोणत्या घरी थांबले नव्हते. ते शुकाचार्य 7 दिवसापर्यंत परीक्षिती राजाला भागवत सांगण्याकरता थांबले. का? एका तांदळाच्या कणाचा उपकार होता. आता आपण पंक्तीच्या पंक्ती खर्च केल्या, आपला कुठं हिशोब लागणार आहे? आपल्याला किती कल्पापर्यंत थांबावं लागेल काय माहिती. हे राऊत बाबांचं वाक्य, माझं नाही. मग 9 स्कंद पूर्ण झाले आणि 10म स्कंदाला प्रारंभ झाला. मग परीक्षिती राजाला विचारलं शुकाचार्याने, अरे अत्यंत प्राणाला व्याकुळ करणारी तहान आणि भूक असते, तुला हे सतावत नाही का? त्यांचं उत्तर आहे, नैषाती दुस्साहक्षुन् माम त्यक्तो दमपि बाधते
पिबंतम तन्मुखांभोजच्युतम हरिकथामृतम. अत्यंत कठीण असणारी भूक आणि तहान मला सतावत नाही का? तुमच्या मुखारविंदातून पाझरणारी हरिकथा हे अमृत मी श्रवण करत आहे, त्यामुळे मला तहान आणि भूक सतावत नाही. याला म्हणतात जे आकर्णी जे भक्ती. भक्तांकडून ती ऐकली जाते किंवा भक्तिपूर्वक ही भगवद्गीता ऐकली जाते असा अर्थ. जे आदिवंद्य त्रिजगती ही भगवद्गीता संपूर्ण त्रैलोक्यामध्ये सुरुवातीला नमस्कार करावा असा कोणता ग्रंथ असेल तर ते भगवद्गीता आहे. म्हणजे गुरुवर्य डॉक्टर बाबा ते गुलाबराव महाराजांचं एक वाक्य सांगत असतात, भगवंताच्या श्वासातून वेदाची पण निर्मिती झाली. जयाच्या निश्वासी जन्म झाले वेदराशी. किंवा हा वेदार्थ सागरू जया निद्रिताचा गुरु तो स्वये श्री सर्वेश्वरू प्रत्यक्षानुवादला. किंवा आता आपण ओवी म्हटली ना, जयाच्या निश्वासी जन्म झाले वेदराशी, तो सत्य प्रतिज्ञ पैजेसे बोलिला स्वमुखे. आपल्या भारतीय तत्त्वज्ञानामध्ये सगळ्यात पहिला नमस्कार करावा कुणाला? वाङ्मयाच्या बाबतीमध्ये किंवा प्रमाण कुणाला मानावं तर सगळ्यात प्रबल प्रमाण वेदाला मानावं. गाळून या भेद प्रमाण तो वेद असं म्हटलं आहे की नाही. वेदाला प्रमाण आपण मानतो म्हणजे वेदाला पहिला नमस्कार करावा. पण या बाबतीमध्ये प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराजांचं म्हणणं असं आहे की वेद भगवंताच्या मुखातून प्रगट झालेली सौषुप्त श्रुती आहे. सौषुप्त म्हणजे झोपेच्या अवस्थेत प्रगट झाले ना. जया निद्रिताचं घोरू, घोरू म्हणजे घोरणं. आणि घोरणं केव्हा होतं? झोप लागल्याशिवाय घोरणं होत नाही. मग ते घरी असो नाही तर पाठात घोरणं हे झोप लागल्याशिवाय होत नाही. मग भगवंताच्या घोरण्यातून श्रुती प्रगट झाली तर याचा अर्थ ती वेद नावाची श्रुती सौषुप्त श्रुती आहे. आणि परमात्मा जाग असताना भगवद्गीतेचा रणांगणावर उपदेश करतो की नाही, म्हणून ती जागृत श्रुती आहे. याचा अर्थ वेद सौषुप्त श्रुती, भगवद्गीता जागृत श्रुती. आणि म्हणून आदिवंद्य ते जगती. सगळ्या त्रैलोक्यामध्ये पहिला नमस्कार कुणाला करावा तर भगवद्गीतेला. नियम असा आहे, भगवद्गीतेला केलेला नमस्कार भगवंताला केलेलाच नमस्कार आहे. श्रीमद भागवताला केलेला नमस्कार भगवंताला केलेलाच नमस्कार आहे. ज्ञानेश्वरीचा नमस्कार हा ज्ञानोबारायांचा आहे. गाथा नमस्कार तुकोबारायांचा आहे. एकनाथी भागवताला केलेला नमस्कार हा नाथ महाराजांना केलेला नमस्कार आहे. कारण वाङ्मयाच्या रूपाने हे सगळे संत आपल्यासमोर या अवतारात प्रगट आहे. भागवतामध्ये असं म्हटलं आहे बघा की भगवंताने स्वकीयम यद भवेत तेज तच्च भागवते दधात. जे आपलं स्वतःचं तेज होतं ते सगळं भागवतामध्ये समाविष्ट केलं. किंवा गीता जाना हे वाङ्मयी श्री मूर्ती प्रभूची. ग्रंथ नोहे हा श्रीकृष्ण सादरसे परिपूर्ण. हा ग्रंथ नाही आहे, हा साक्षात भगवान श्रीकृष्णाचा आहे. भागवताच्या बाबतीमध्ये, गीतेच्या बाबतीमध्ये गीता जाना हे वाङ्मयी श्री मूर्ती प्रभूची. तशी ज्ञानेश्वरी पण ज्ञानोबारायांची मूर्तीच आहे. म्हणजे आदिवंद्य त्रिजगती असं जे या सर्वनामाने सांगितलं ते काय आहे? ते भीष्म पर्वी संगती सांगिजेल. भीष्म नावाचं एक पर्व येतं आणि त्या पर्वामध्ये संगतीदायक असणारी कथा किंवा भीष्म पर्वाची आपण संगती केली तर ते भीष्म पर्व आपल्याला ती कथा सांगणार आहे. सांगा बरं त्या कथेचं नाव. ज्ञानोबाऱ्या पुढे सांगतात, जे भगवद्गीता म्हणजे. ज्या ग्रंथाला भगवद्गीता असं म्हटलं जातं, भगवता गीता, भगवंताकडून जे गायन केलं आहे ना त्याला गीता असं म्हणतात. आता प्रसंग फार बिकट आहे. रणांगणावर हे आलेले आहेत युद्धासाठी. म्हणजे पांडवांचं आणि कौरवांचं युद्ध अटळ आहे. आता युद्धात गेल्यानंतर प्रवचन होत नसतात. युद्धात गेलं तर काय होतं? युद्धच होतं ना, दुसरं काय होणार आहे. पण रणांगणाचा प्रसंग ज्ञानोबारा म्हणतात की संग्राम म्हणजे युद्ध. एक प्रकारचा व्यापारी आहे आणि या व्यापाऱ्याकडे माप आहेत. माप कोणते आहे? अणकुचीदार टोक असणारी बाणं, तीक्ष्ण बाणं ही एक प्रकारची माप आहे. संग्राम हा व्यापारी असेल, जर अणकुचीदार टोक ही त्याचे माप असतील तर त्या मापाने तो मोजून काय घेतो?
आपल्या शरीरावर असणारं मांस, त्या मांसाचे लचके तोडून घेणारा हा व्यापारी. म्हणजे काय, संग्रामामध्ये बाण लागणार हे खरंच आहे, आणि बाण लागले की मांसाचे लचके तोडले जाणार हे खरं आहे. म्हणजे प्रसंग बिकट आहे की नाही. पण अशाही बिकट प्रसंगामध्ये भक्तराज अर्जुनाला आनंद प्राप्त होतोय. याचं कारण भगवंतांनी तिथं गायन केलं आहे. म्हणजे कुरुक्षेत्रावर रणांगणावर सुद्धा बिकट प्रसंगामध्ये, दुःखाच्या सावलीमध्ये सुद्धा गायन करता येतं. हे फक्त अध्यात्मामध्ये शक्य आहे बरं. फक्त ज्याच्याकडे अध्यात्म ज्ञान आहे तोच व्यक्ती म्हणू शकतो, बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे या दुष्काळे पीडा केली, अनुतापे तुझे राहिले चिंतन, झाला हा वमन संसार. याचा अर्थ काय, आपल्या जीवनामध्ये युद्धच आहे, रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग. पण अशा युद्धाच्या प्रसंगामध्ये सुद्धा तुम्हाला गायन करता येऊ शकतं, आनंदामध्ये राहता येऊ शकतं. फक्त एवढंच आहे की तुमच्या अंतःकरणामध्ये भगवद्गीतेचं ज्ञान असावं लागेल. आणि म्हणून भगवता गीता, परमात्मा आनंदाने गायन करतो आहे. गायन हे आनंदाशिवाय होत नसतं, नृत्यसुद्धा आनंदाशिवाय होत नसतं, बिकट प्रसंगामध्ये सुद्धा. नाहीतर गीता सांगण्याकरता काही एखादा नदीचा काठ नाही, काही एखादा गुरुकुल नाही, आश्रम नाही, धर्मशाळा नाही, काहीच नाही ना हो. रणांगणामध्ये सुद्धा अध्यात्म सांगता येतं. म्हणून भगवंताने सगळ्या जगाला सांगितलं की अध्यात्म प्रांत असा आहे की ज्याला देशाचा, कालाचा, वस्तूचा परिच्छेद नाही. फक्त तुमची इच्छा असावी ऐकायची, त्याही प्रसंगाला तुम्ही ज्ञान ग्रहण करू शकता. आणि हे भक्तराज अर्जुनाकडून आपण शिकता येतं. आपल्याला थोडासा जरी विक्षेप झाला तर आपलं मन पांगतं बघा. एखाद्या व्यक्तीचा मोबाईल वाजला तर वाजतो शेजाऱ्याचा, पण पाहतो आपण विक्षेप आपल्याला सहन होत नाही. एखादा व्यक्ती उठून गेला तर महत्त्वाचं वाक्य जातं निघून त्या व्यक्तीच्या मागे, असं होतं की नाही. किंवा कधी कधी आवाज होतो रस्त्याने, पण आपलं लक्ष पांगलं जातं. मी असं ऐकलं आहे की लोकमान्य टिळक अभ्यास करायचे ना, अभ्यास करता करता ना रेडिओचा आवाज मोठा करायचे. एकाने विचारलं की तुम्ही अभ्यास करताय तर रेडिओचा आवाज मोठा का करता? ते म्हणाले, शांततेमध्ये कोणी पण अभ्यास करेल, मनुष्याला विक्षेपात अभ्यास करता आला पाहिजे. आणि विक्षेपात अभ्यास करण्यासाठीच भगवंताने, युद्धासारखा कोणता विक्षेप असेल, रणांगणावर कुठं प्रवचन होत असतं का? अहो, पाठ केलेलं विसरत आहे सहज गेला तर. आणि भगवान तिथं अध्यात्म सांगतात का, भगवता गीता. भगवंताने जे गीत गायलं त्याला भगवद्गीता असं म्हणतात. आणि अधिकार किती मोठा आहे, ज्या भगवद्गीतेचं वर्णन ब्रह्मेशावनी प्रशंसिजे. प्रशंसा म्हणजे स्तवन करावं, स्तुती करावी. ब्रह्मेश शब्दामध्ये दोन अर्थ होतात हां. एक आहे ब्रह्म म्हणजे ब्रह्मदेव, आणि ईश म्हणजे भगवान शंकर. भगवान शंकरांनी याचं वर्णन करावं. भगवान शंकराचं 3-4 ठिकाणी वर्णन आलेलं आहे. आणि ब्रह्मदेवाच्या बाबतीमध्ये हंसरूपी ब्रह्मा उपदेशी श्रीहरी. चतुश्लोकी भागवत हंसरूपामध्ये भगवंतांनी सांगितलं ब्रह्मदेवाला. त्या ब्रह्मदेवाने विचार केला, मला फक्त 4 श्लोकामध्ये सांगितलं आहे, आणि अर्जुनाचं काय भाग्य आहे, अर्जुनाकरता एवढ्या विस्ताराने गीता सांगितली. म्हणून ब्रह्मदेवाने गीतेचं स्तवन करावं की मला फक्त 4 श्लोक मिळाले आहे. मुख्य 4 श्लोक आहे भागवतातले, चतुश्लोकी 4 भागवत. पण अर्जुनाचं किती मोठं भाग्य आहे की याच्याकरता विस्ताराने देवाने सांगितलं. ही ब्रह्मदेवाची स्तुती आहे. आणि भगवान शंकराने केलेली स्तुती पार्वती मातेला समोर ठेवून केली आहे. ते तर हरू म्हणे नेनीजे, देवी जैसे का स्वरूप तुझे, तैसे हे नित्य नूतन देखीजे गीता तत्व. हे पार्वती देवी, ज्याप्रमाणे तुझं स्वरूप हे नित्य नूतन आहे, तसं गीतेचं तत्त्वसुद्धा नित्य नूतन आहे. म्हणून या अर्थाने त्या दोघांनी स्तुती केली आहे. आणि पुन्हा जे सनकादिकी सेविजे आदरेसी, सनक, सनंदन, सनत सुजात आणि सनत कुमार हे ब्रह्मदेवाचे 4 मानसपुत्र आहे. यांचं कायमचं वय 5 वर्षाचं आहे. भागवतामध्ये यांचं वर्णन केलं आहे. पंचहायन संयुक्ताहा. पंचहायन म्हणजे 5 वर्षाचं वय. अगदी सुरुवातीला हे जन्माला आले आहे. महर्षय सप्तपूर्वे चत्वारो मनवस्तथा. हे सगळे अगोदर जन्माला आले.
पण कायमचं यांचं 5 वर्षाचं वय आहे आणि हरिशरणम या मंत्राचा जप केल्यामुळे त्यांना वृद्ध अवस्था स्पर्शच करत नाही. भागवतामध्ये असं म्हटलं आहे, हरिशरणमेव मी नित्यम वचन करतात ना, म्हणून जरा युष्मान न बाधते. जरा म्हणजे वृद्ध अवस्था, यांना कधीही बाधा देत नाही. पण या 4 भावंडाचा एक नियम ठरला आहे. भागवतामध्ये त्यांच्याकरता एक श्लोक आला, सदा वैकुंठ निलयाः हरिकीर्तन तत्पराः लीलामृतरसोन्मत्ताः कथा मात्रैक जीवनाः. हे फक्त कथाच करतात. चांगला आहे का? आपल्याला जगायचं असेल तर अन्न लागतं की नाही? जिवंत राहायचं असेल तर पाणी लागतं, नाहीतर मग आपल्याला श्वास तरी लागतो. पण या सनकादिकांचं असं आहे, यांना कथा सांगायला भेटली किंवा कथा जर ऐकायला भेटली तर हे कथेवरच जगतात. त्याचे दुसरे अर्थ काढू नका. कथेवरच जगतात असं नाही. कथा ऐकली आणि कथा सांगितली तर त्यावरच जगणं, याला म्हणतात कथेवर जगणं. मच्चित्ताः मदगत प्राणाः बोधयन्तः परस्परं कथयन्तश्च मां नित्यं तुष्यन्ति च रमन्ति च. कथा ऐकणं आणि कथा सांगणं यामध्ये ते कायम, म्हणून त्यांना म्हणतात कथा मात्र एक जीवनाः. जे कथेवरच जगतात किंवा कथेसाठीच जगतात. कथा सांगायला भेटली बस त्याच्यावर जगायचं. या कथा मात्र एक जीवनाः. तुम्हाला जीवन पाहायचं असलं तर मारुती बाबांचं जीवन पाहायचं. बाबांना पाठाशिवाय करमत नाही बघा. घेऊ की मग आपण पाठ असं म्हणतात बाबा. ज्या दिवशी सुट्टी असेल तर या बघा, घेऊ की थोडं असं म्हणतात. पाठाशिवाय करमत नाही बाबांना. आणि बऱ्याच लोकांना असं वाटतं की बाबांचं आता वय झालं, बाबांना प्रवचन कीर्तन करायला त्रास होईल. बाबांना जेवढा कीर्तन प्रवचन करण्यामध्ये उत्साह आहे ना, तेवढा बाकीच्या गोष्टीमध्ये नाही बघा. काय आनंदाने कीर्तन करतात. पाठ सुट्टी लागते अधिक मासात तेव्हाही बाबा सांगतात बघा पाठ. किंवा रामनवमीची सुट्टी वगैरे लागते की नाही तेव्हाही बाबा पाठ सांगतात. आम्ही ऐकलं राम अमृतानुभव यावर्षी बाबा खूप गोड सांगितलं आहे. कथा मात्र एक जीवनाः. पाठ सांगायला भेटलं की अशा महापुरुषांच्या अंतकरणाची वृत्ती परमात्म स्वरूपाला अंतर्मुखतेनं विषय करते. आणि एकदा वृत्तीला तिथला अमृताचा आस्वाद मिळाला की मग बाहेरचा कोणता विषय त्यांना लागत नाही. कथा मात्र एक जीवनाः. गुरुवारी डॉक्टर बाबा एक कथा सांगत असतात. या सनकादिकांचं असं आहे, ते 4 जण भाऊ आहे ना, एक जण व्यासपीठावर बसतो आणि 3 जण समोर बसून ऐकतात. व्यासपीठावरला थकला की तो खाली उतरतो आणि दुसऱ्याला संधी देतो. म्हणजे असं त्यांच्यामध्ये चालतंय. त्यांच्या सप्ताह होतो पण वक्ते तेच राहतात. ते 4 जणच वक्ते आणि श्रोते आहे. ते त्यांच्यात मला वाटतं आपणही करावं का इथं. बरं होईल, थोडी मलाही विश्रांती मिळेल. मग ते एका जणाने सांगायचं आणि 3 जणांनी ऐकायचं. त्यांची कथा सुरूच आहे. एकदा असं म्हणतात की ते एका वनामध्ये कथा करू लागले आणि कथा करिता करिता ते एकाग्र झाले. भगवान शंकर आणि पार्वती माता त्या वनातून चालले. चालता चालता त्यांच्या समोरून गेले. पण सनकादिकांची वृत्ती आपल्या आत्मस्वरूपामध्ये निमग्न झाली. वक्त्यांनी डोळे झाकूनच सांगायचं आणि श्रोत्यांनी पण डोळे झाकूनच ऐकायचं. अशी त्यांची कथा. त्या कथेमध्ये वृत्ती एकाग्र झाल्यामुळे ते देहभावावर नव्हते ना, ते शरीर भावना असती इंद्रिय विषय विसरती जे सोहम भाव प्रतिती प्रगट होय. त्यामुळे शरीर भावावर ते नाही. पार्वती मातेचा समज असा झाला की भगवान शंकर देवातले देव आहेत, महादेव. यांना नमस्कार केला पाहिजे या 4 भावंडांनी. पण यांना नमस्कार करायची इच्छा नाही म्हणून यांनी मुद्दाम डोळे लावले आणि आम्ही ध्यानमग्न आहे असा अभिनय करतात. पार्वती मातेला थोडासा क्रोध आला आणि पार्वती मातेनं त्यांना शाप दिला की ज्या अर्थी तुम्ही भगवान शंकराच्या समोर आपली मान नतमस्तक करत नाही, मान लवत नाही की नाही, मग जगात सगळ्यात मोठी ज्याची मान आहे असा जन्म तुम्हाला प्राप्त होईल. सगळ्यात मोठी मान कोणाची आहे? उंटाची. कारण उंटही कधी काही खाली मान लवतच नाही. जिराफाची पण आहे आणि उंटाची पण आहे. मग उंटाचा जन्म तुम्हाला प्राप्त होईल. पार्वती मातेचा शाप मिळाला. पण संत ते असतात ज्यांना वरदान मिळालं तर तेवढेच प्रसन्न आणि शाप मिळाला तरी तेवढेच प्रसन्न. याला जीवनातलं खरं तत्त्व म्हणतात. अनुकूलता आली काय आणि प्रतिकूलता आली तर ज्यांच्या चेहऱ्यावरच्या प्रसन्नतेमध्ये थोडासाही बदल होत नाही ते खरं अध्यात्म परिपूर्ण जीवन असतं. मग शाप मिळाला उंटाचा. 1 वर्ष होऊन गेलं.
आणि एका वर्षानंतर पुन्हा पार्वती माता आणि भगवान शंकर मुद्दाम घेऊन आले की या सनकादिक माझ्या भक्तांचं तुला ऐश्वर्य कळावं. तू जरी शाप दिला, भगवान शंकर आता एका वर्षाने परत कसे आले, जसे आपण नाही का वर्षानुवर्षी त्या गावात कार्यक्रमाला जातो दुसऱ्या वर्षाला जातोच की नाही आपण, तसे भगवान शंकर पार्वती मातेला मुद्दाम त्या वनामध्ये घेऊन आले की माझ्या भक्तांचं वैभव तुला कळावं म्हणून. आणि मग त्या सनकादिकांना पाहिलं तर जन्म होता उंटाचा, पण कथेत मात्र खंड नाही पडला. मग एका भावाने सांगायचं, तिघा जणांनी ऐकायचं. मग सहज पार्वती मातेनं विचारलं, का सनकादिक हो, बरं वाटतंय ना, म्हणजे या जन्मामध्ये तुम्हाला चांगलं वाटतंय ना. ते चौघा जणांनी सांगितलं, आई थोर तुझे उपकार, तुझे फार मोठे उपकार आहे आमच्यावर. म्हणे कसे काय, अरे मी तर तुम्हाला शाप दिला, उंटाचा जन्म तुम्हाला प्राप्त झाला, उपकार कसे आहे. मग त्या सनकादिकाने उत्तर दिलं, आमचा पूर्वीचा जन्म हा ब्राह्मण जन्म होता, आणि ब्राह्मण जन्म म्हटलं की 16 पाळावं लागतं, जानव्याचे नियम पाळावे लागतात. मग लघुशंकेला गेलं तरी हातपाय धुवून यायचं, किंवा मूत्रविसर्जन किंवा विष्ठा विसर्जन केलं की स्नान करायचं, शुचिरभूत व्हायचं, मग कथा सांगायची. नंतर गायत्री मंत्राचा जप करायचा, त्रिकाल संध्या करायची. आणि हा ब्राह्मण जन्म असल्यामुळे हे सगळे नियम पाळायचे आणि मग कथा सांगायची. कथा मात्र एक जीविना हा, पण मग कथा सांगण्याकरता वेळ कमी मिळायचा. स्नान करायचं, संध्या करायची, वेळ कमी मिळतो की नाही कथा सांगायला. पण आई या जन्मामध्ये संध्या करायची गरजच नाही, या जन्मामध्ये स्नान केलं काय नाही केलं का कोणीच विचारत नाही. बरं, खाण्याची पण अडचण नाही, काय नाही, फक्त झाडाचा पाला खायचा आणि कथाच करायची. तुझे उपकार फार मोठे आहे, तुझा शाप आम्हाला कायम असावा. कारण आता ब्राह्मण जन्म नाही ना, उंटाचा जन्म म्हणजे, त्यामुळे स्नानच केलं पाहिजे अशी काही अडचण नाही, त्याच्यात त्रिकाल संध्याच केली पाहिजे अशी काही अडचण नाही, बाकीचं काही नित्यनियम करायची गरज नाही. सकाळी उठलं की लगेच कथा सुरू. यामुळं उपकार फार चांगले आहे, असा सनकादिकांचा अधिकार आहे. आणि जे सनकादिक या ग्रंथाचं आदरपूर्वक सेवन करतात, सेवनही करावं, पण ज्ञानोबांनी त्याकरता आणखीन एक शब्द वापरला, आदरेसी, आदरपूर्वक सेवन करावं. ऐकण्याच्या विषयी फार श्रद्धा असावी बघा, फार श्रद्धा. ऐकायला जर भेटलं ना आपल्याला चांगलं, तर त्याच्याविषयी एवढी श्रद्धा असावी. तुकोबारांचं एक प्रमाण फार गोड आहे, मडे झाकून या करीती पेरणी, कुणबी याची वाणी लवलाही, तया परी करी स्वहिता आपुले, जयाशी फावले नरदेह, नाही काळ सत्ता आपुल्या हाती, जाणतेही गुंती उगविती. जातिवंत शेतकरी ना, त्याच्या घरामध्ये एखादा व्यक्ती मृत पावला तर अंत्यसंस्कार नंतर करतो, वापसा साधला की पहिली पेरणी करून घेतो. कारण त्याला माहिती आहे, वापसा चुकला की वर्षभराचं गणित चुकू शकतं. अंत्यसंस्कार 4 तास लेट झाला, उशीर झाला तर काही अडचण नाही. तसं मनुष्याने पहिल्यांदा श्रवण करावं, बाकीच्या गोष्टी नंतर, असं त्याचा अर्थ आहे. हे सनकादिकांचा अधिकार 15व्या अध्यायामध्ये आला आहे बघा. संसार वृक्ष आहे आणि त्या वृक्षामध्ये सगळे सापडले, फक्त सनकादिक कशातच नाही सापडले. आणि काही शाखा उपरता, जिया सनकादिक नामे विख्याता, तिया फळी मुळी नाडळता भरलिया ब्रह्मी. ते संसाराच्या मुळातही नाही सापडले आणि संसाराच्या फळातही सापडले नाही, अलिप्त राहिले. आणि ते सनकादिक या ग्रंथाचं आदरपूर्वक सेवन करतात. भारत कमळ आहे, म्हणजे महाभारत कमळ आहे, आणि गीता हा त्यातला परागकण आहे. परागकण सेवन करणारा षटपद म्हणजे भ्रमर आहे. आणि ते इथं 6 प्रकारचे भ्रमर येतात बघा. पहिला कोण आहे, विरक्त. दुसरे आहे संत, सहमभावे पारंगत. त्यानंतर आकर्णीजे भक्ती, ब्रह्मेशावनी प्रशंसीजे आणि सनकादिकी सेविजे. हे बरोबर सगळेजण आले आहे. मग आता गीतेचं सेवन करावं की नाही, मग या सेवनामध्ये प्रकार आहे बघा. 3च प्रकार आहे. कोणते, एकतर आदरपूर्वक ऐकावं, हे भगवद्गीतेचं सेवन आहे, किंवा आदरपूर्वक सांगावं म्हणजे त्याने वचन प्रगट करावं, हे पण सेवनच आहे. आणि 3रा प्रकार आहे अनुभव घ्यावा. म्हणजे 3 प्रकारे गीतेचं आपल्याला सेवन करता येतं. एकतर कानाने स्वतः ऐकणं, मुखाने दुसऱ्याला सांगणं, आणि अंतकरणाच्या द्वारे याचा अनुभव घ्यावा.
असा हा प्रकार आहे. मग सेवन कसं करावं ज्ञानोबा याकरिता उदाहरण देतात. पुढच्या 2 ओव्याचा एकत्र विचार आहे आणि तिसरी ओवी जर आपण घेतली तर तिचाही अर्थ या संबंधाने लागतो बघा. जैसे शारदीची ये चंद्रकळे माझी अमृतकण कोवळे ते वेचिती मने मवाळे चकोर तलगे त्या परिश्रोता अनुभवावी ही कथा अति हळवारपण चित्ता आणूनिया हे शब्दे विन संवादीजे इंद्रियाने नता भोगीजे बोला आदी झुंबीजे प्रमेयासी. खरं तर या 3ही ओव्यांचा एकत्र विचार आहे. पहिल्या ओवीमध्ये दृष्टांत आहे, दुसऱ्या ओवीमध्ये सिद्धांत आहे आणि तिसऱ्या ओवीमध्ये उत्तम अधिकाराने सेवन कसं करावं याची ज्ञानोबा हातवटी आपल्यासमोर सांगतात. दृष्टांत दिलेला आहे. शारदीची ये चंद्रकडे माझी अमृतकण कोवळे. आपल्याकडे 6 ऋतू आहेत आणि 6 ऋतूमध्ये सगळ्यात चांगला ऋतू कोणता असेल तर शरद ऋतू आहे. आणि ऋतू बरवा शारदू शारदी पुढती चांदू चंद्री जैसा संबंधू पौर्णिमेचा. ज्ञानोबाने 18व्या अध्यायामध्ये हा विचार सांगितला. सगळ्यामध्ये ऋतू चांगला आहे शरद ऋतू. त्या शरद ऋतूमध्ये चंद्र असावा म्हणजे शुक्ल पक्ष असावा आणि शुक्ल पक्षामध्ये पुन्हा पौर्णिमा असावी म्हणजे कोणती कोजागरी पौर्णिमा असावी. असा ऋतू बरवा शारदू शारदी पुढती चांदू चंद्री जैसा संबंध पौर्णिमेचा. आणि मग कोजागरी पौर्णिमेला इंद्रपूजन केलं जातं. गुरुवारी बाबा सांगत असतात की त्या काळामध्ये नवीन पीक आल्यामुळे शेतकरी आनंदात असतो. बाबांचा दृष्टांत आहे. असं चांगलं पीक पाहिलं की मग शेतकरी म्हणतो यंदा ठकूचं लग्न जोरात, असं बाबांचा शब्द असतो. ते पीक पाहिलं की त्याला आनंद होतो आणि मग तो इंद्राचं पूजन करतो. आणि लक्ष्मी माता त्या दिवशी को जागरती जागा कोण आहे, आज जागा कोण आहे हे पाहते आणि जो जागा असेल त्याला आशीर्वाद देते. म्हणून कोजागरीला जागरण करावं, पण तेही सात्विक जागरण करावं बरं. बाकीचे गीतं वगैरे लावून नाही, भजन करावं किंवा कीर्तन करावं. आणि मग चंद्रकिरणातून ते अमृताचे कण पाझरतात. ज्ञानोबा ते सांगतात शारदीयेची ये चंद्रकळे माझी. शरद ऋतूमध्ये चंद्राची जी कळा आहे त्या चंद्राच्या कलेमधून माझी म्हणजे मधून अमृतकण कोवळे. अमृताचे कण पण कोवळेच आहे आणि त्याला वेचणारे सुद्धा कोवळेच आहेत. बघा बरं, अमृतकण जर कोवळे असेल तर त्या कोवळ्या कणांना वेचणारा चकोर पक्ष्यांची पिलं मवाळे शब्द कसा वापरला आहे. समान सत्तेमध्ये साधक बाधक व्यवहार घडतो की नाही. अमृताचे कण ज्ञानोबा म्हणतात ते अमृताचे कण ते अनन्य पक्षी आहे ना. हे दोघे जण, एक आहे चकोर आणि दुसरा आहे चातक. तर चातक पावसाचंच पाणी पितो. असं पावसाचं पाणी पडलं आणि पडलेल्या पाण्याचा थेंब उडाला मग एक टप्पा कॅच असं नाही करत तो वरच्यावर घेतो. मेघामुखीचे उदक वरीच्या वरी झेली चातक. तो वरच्यावरच पाणी घेतो. चातक आपल्याला दिसत नाही बघा. का दिसत नाही? कारण आपण पावसात बाहेर पडतच नाही. आपल्याला कसं काय दिसणार ना, कारण पडत्या पावसामध्ये तो पाणी पितो आहे. भरले समुद्र सरिता चौकडे परी ते बापियासी कोरडे काजे मेघोनी थेंबू टापडे ते पाणी की तया. तो अनन्य आहे. आणि तसा हा चातकाप्रमाणे चकोर नावाचा पक्षी पण अनन्य आहे. जर चंद्रामध्ये आणि त्याच्यामध्ये ढगांचा पडदा जर आला ना तर चकोर पक्षी आपली चोचसुद्धा वर करत नाही. आभ्रा पहिलीकडे जर येत चांदिनी कोडे तै चकोर चांचूवडी उचली धना. तो आपली चोच वरती करत नाही, पण स्वच्छ चंद्राचं प्रतिबिंब पाहिलं त्याने किंवा चंद्राचं बिंब पाहिलं आणि अमृताचे कण असे पाझरू लागले. ते हातवटी फक्त त्यालाच आहे. त्या चकोराला हातवटी अशी आहे की त्याला अमृत कण त्या प्रकाशातून वेचता येतात. आपल्याला त्या दुधाच्या कढईतून बदाम जरी सापडले भरपूर झाला आपला अधिकार. सापडतात की नाही हा भाग आपला वेगळा आहे, पण ते अमृताचे कण आहेत बघा. आणि बरोबर तो वेचिती त्याला ते वेचून घेतात. पण कसे? चकोर तलगे म्हणजे पिलं. चकोर पक्ष्यांची पिलं ती पण मवाळे अत्यंत मृदू अंतकरणाची आहे ती. अमृताचे कण पण कोवळेच आहे आणि त्याला सेवन करणारे चकोर नावाचे पक्षीसुद्धा
मवाळे म्हणजे ते सुद्धा कोवळे कोवळेच आहे. म्हणजे कोवळ्या मनाचाच व्यक्ती या कोवळ्या असणाऱ्या अमृतकणाला जसं घेतो की नाही, तसं इथलं अध्यात्मज्ञान हे अतिशय कोवळं आहे, मृदू आहे. आणि याला सेवन करण्याकरता सुद्धा मनुष्याचं अंतकरण हे कोवळंच असावं लागतं. साच आणि मवाळ, मवाळ शब्द आला की नाही, साच आणि मवाळ, मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, असंच असावं लागतं. म्हणून चकोर पक्षीसुद्धा अतिशय लहान आकाराचे मृदू आहे आणि अमृताचे कणसुद्धा मृदू आहे. दोघांचा स्वभाव सारखा आहे बघा. जर कण कोवळे असतील तर पक्षीसुद्धा कोवळेच आहे आणि ते आपल्या घरट्यातून बरोबर घेतात आणि त्याला हे अमृतकण मिळाले ना, तो बाकी कशाकडेच पाहत नाही. सांगे कुमुद दळाचे ने ताटे, जो जेविला चंद्रकिरणे चोखटे, तो चकोर काय वाळवंटे चुंबित असे. वाळवंटातले खडे तो चाखत बसत नाही, कारण त्याने अमृताचं कण प्राशन केलं आहे. हा झाला दृष्टांत. तिया परिश्रोता अनुभवावी हे कथा, अति हळुवारपण चित्ता आणोनिया. शब्द कसा आहे? चित्ता हळुवारपण आणोनिया, चित्ता अति हळुवारपण आणोनिया. ज्ञानोबांच्या एका शब्दामध्ये आपण उतरत नाही. खरं तर उतरल्यावर कळतं मग हे किती खोल आहे, नाही तर मग लय खोलेन चला पुढं असं नको व्हायला. आपण प्रत्येक शब्दाला तेवढा न्याय देत नाही. खरं तर स्थिर होऊन वाचलं ना मग कळतं हे. आपण बऱ्याचदा काय करतो, ओरकायचं म्हणून धावतो की नाही, माझा हा नित्य नियम आहे, एवढ्या मी ओय वाचणार आहे असं म्हणून आपण फक्त धावत राहतो. मग धावता धावता चांगले असणारी स्थळंही आपल्याला पाहता येत नाही. असं होतं की नाही? तसं ओळीमध्ये थांबलं पाहिजे, थोडंसं स्थिर मनाने हे पाहिलं पाहिजे. आपल्याला एखाद्या दिवशी एखादी ओळी पण दिवसभर पुरू शकते किंवा 10 ओव्याही पुरू शकतात. 100 ओव्यांचंही पारायण केलं तर काही अडचण नाही. घाई कशाला करायची? रम्मान होता आलं पाहिजे की नाही. ते या परिश्रोता आतला आणखीन एक बारकावा सांगतो यातला. ज्ञानोबाने महाभारताच्या बाबतीमध्ये 2 शब्द वापरले. आता अवधारा कथा गहन, अवधारा म्हणजे ऐका, आणि सरते शेवटी ऐसी जगी सुरस कथा, जे जन्मभूमी परमार्था, मुनी सांगे नृपनाथा, जन्मे जया जे अद्वितीय उत्तम, पवित्रैक निरुपम, परम मंगळधाम अवधारी जो. म्हणजे महाभारताला सुरुवात केली सांगत असताना तरी अवधारा आहे आणि 49व्या ओळीमध्ये शेवटसुद्धा अवधारी जो. तिथं अवधारा अवधारा शब्द आला आहे, पण गीतेच्या बाबतीमध्ये फक्त अवधारा असं नाही आहे. मग श्रोता अनुभवावी, अनुभव शब्द आलेला आहे बघा शिल्लक. म्हणजे नुसतं ऐकू नका. ते या परिश्रोता, श्रोता शब्दामध्ये ऐकणं आलंच आहे, पण पुढे श्रोत्याने नुसतं ऐकू नया, अनुभवावी हे कथा. गीतेतले सगळे प्रमेय सिद्धांत हे आपल्या जीवनामध्ये आपण अनुभवले पाहिजे आणि अनुभवण्याशिवाय इथली गोडी आपल्याला कळणार नाही. जे भगवान सांगतात ना देह मिथ्या आहे हे अनुभवलं पाहिजे. न जायते म्रियते वा कदाचिन, हे आत्मतत्व सत्य आहे. शरीराच्या लोपी सर्वथा नाश नाही स्वरूपी, म्हणून तू हे नारोपी भ्रांती बापा. हा अनुभव घेतला पाहिजे. देहापेक्षा आपण वेगळेच आहोत म्हणून अनुभवावी ही कथा. पण ही कथा जर अनुभव घ्यायची असेल तर याचा अनुभव चित्तानेच घ्यावा लागतो. परी ते मनाच्या कानी ऐकावे, बोल बुद्धीच्या डोळा देखावे, हे साठो वाटी घ्यावी चित्ताची. अनुभव येतो त्याला चित्त असं म्हणतात. पण कोणत्या चित्ताला अनुभव येईल बरं? ज्ञानोबा म्हणतात त्या चित्तामध्ये योग्यता असावी लागते. ते चित्त हळुवारपण संपन्न असावं. मग चित्त एक हलकं असतं वजनाने आणि एक चित्त जड असतं. मग हे सगळ्या गुणाचा प्रभाव आहे. ज्या मनामध्ये रजोगुणाचं चांचल्य आहे, रजोगुण अधिक असेल तर मन चंचल होतं आणि तमोगुण जास्त असेल तर त्याच्यामध्ये आळस, निद्रा, जाड्य येतं. म्हणून हे आपण आपल्या जीवनात निरीक्षण केलं पाहिजे की सध्याला आपल्या मनात जाड्य आहे का चांचल्य आहे, का सात्विक गुणाचा प्रभाव आहे. म्हणजे ज्याच्या मनातून तमोगुण आणि रजोगुण निघून गेला ते चित्त रजोगुणाचं चांचल्य आणि तमोगुणाचं जाड्य गेल्यामुळे हलकं होतं. आणि असं हळुवारपण चित्ताला प्राप्त झालं तर नुसता हळुवारपणा नाही, पुन्हा अति हळुवारपणा म्हणजे सत्वगुणाचाही पुन्हा त्यामध्ये अहंकार येता कामा नये. थोडक्यात
शुद्ध सत्वगुणाचा प्रभाव असेल तर त्याला म्हणायचं ते चित्त अतिशय हळुवारपणाला प्राप्त आहे. आणि असा हळुवारपणा जर आला तर मग ही कथा अनुभवता येईल. ज्ञानोबा म्हणतात बघा 6व्या अध्यायामध्ये, शब्दाचं आहे ना वरचा भाग सोडावा आणि शब्दाच्या आतलं असणारं परमात्म तत्व ग्रहण करावं. ऐसे हळुवारपण जरी येईल तरीच हे उपयोगा जाईल. एरवी आगवी गोठी होईल मुकया बहिरे याची. बैऱ्याने ऐकावून मुक्याने सांगावं असा प्रकार होईल. मग इतका हळुवारपण गीतेमध्ये यावं लागेल. म्हणून हे ऐकणं काही सामान्य गोष्ट नसते. सगळ्यात मोठा अधिकार लागतो ऐकण्याला. आणि सगळ्यात मोठी तपश्चर्यासुद्धा ऐकण्याचीच आहे. सामान्य गोष्ट आहे का? एवढ्या थंडीमध्ये सकाळी सकाळी यायचं, तपश्चर्याच आहे की नाही? ती या परिश्रता अनुभवावी हे कथा अति हळुवारपण चित्ता अनोनिया. पण हे ऐकावं कसं? ज्ञानोबा म्हणतात, हे शब्देविन संवादिजे इंद्रियाने नता भोगीजे बोला आदी झोंबीजे प्रमेयासी. आता चांगला ऐका. संवाद करायचा असेल ना तर संवादासाठी शब्द लागतो. समजा आता आपण शब्दाने सांगत आहोत आणि तुम्ही शब्दाने ऐकत आहात. संवाद दोघांमध्ये असतो आणि संवादाला जोडण्याकरता शब्द हा सेतू आहे, पूल आहे. पण ज्ञानोबा म्हणतात हे तत्व असं आहे की शब्दा वाचून याचा संवाद करावा. म्हणजे काय? कायम चर्चा करत राहू नये. श्रवण झालं ना तर मनन करावं. आणि मनन करणं हा मनाशी संवाद आहे. तो का म्हणे होय मनाशी संवाद. जेव्हा मनाशी संवाद होतो ना आपला, जेव्हा मनन केलं जातं आतल्या आत, तेव्हा शब्दाचं साह्य नसतं. म्हणून हे शब्देविन संवादीचे इंद्रियाने नता भोगीजे. इंद्रियांना कळून न देता या तत्वाचा भोग घ्यावा. कारण याचा अर्थ आहे या तत्वाचा भोग इंद्रियांनी घेता येत नाही. ज्ञानोबांच्या 6व्या अध्यायामध्ये आणखीन एक ओवी बघा, जो इंद्रियांती चोरुनी जेवी तयाशीची फावे. कारण हे इंद्रियांच्या ताब्यात येत नाही. कसं येत नाही? 12व्या अध्यायातली ओवी आहे, मनाची नखी न लगे जेत बुद्धीची दृष्टी न रेगे. ते इंद्रियाकीर जोगे काय होईल? इंद्रियातीत आहे, बुद्धीच्या पलीकडे आहे आणि मनाच्या कक्षेच्या बाहेर आहे. म्हणून कोणत्याही इंद्रियांना कळून न देता याचा फक्त आपल्या चित्ताने भोग घ्यावा, तद्रूप होऊन जावं. आणि अधिकार एवढा संपादन करावा की स्त्री गुरूंच्या मुखातून शब्द येण्याच्या अगोदर आपण आपल्या आत्मस्वरूपाला आलिंगन द्यावं. बोला आधी म्हणजे शब्द येण्याच्या अगोदरच झोंबीजे प्रमेयासी. प्रमेय म्हणजे परमात्म तत्व आणि त्या परमात्म तत्वाशी आपण बिलगावं, एकरूप व्हावं. बऱ्याचदा काय होतं, आपण जेव्हा विचार करतो की नाही, ते विचार करता करता आपण स्वरूपापर्यंत जातो. पण आपण स्वरूपापर्यंत गेलं की नाही या प्रामाण्यासाठी शब्द प्रमाणाची गरज असते. म्हणून तर आपल्याकडे वेदाचं प्रमाण, वेदांतशास्त्राचं प्रमाण, उपनिषदांचं प्रमाण हे ग्राह्य मानलं जातं. मनुष्य बुद्धीने तिथपर्यंत विचाराने जाईल, पण तो बुद्धीनं गेला आहे हे तत्व खरं आहे की नाही यासाठी प्रामाण्य शब्दाचं लागतं. म्हणून साधकाने एवढा अधिकार कमवावा की जणू काही तो त्या प्रमेयाला आता आलिंगन देणारच आहे. पण फक्त त्याला ते आलिंगन दृढ होण्याकरता किंवा एकरूपता साधण्याकरता फक्त प्रमाणाची गरज आहे, कानावचनाची भेटी, फक्त एवढीच त्याला अपेक्षा आहे. नाहीतर तो विचाराने तिथपर्यंत अगोदर गेलेलाच आहे. इतका अधिकार संपादन करावा की बोला आधी श्रीगुरूंच्या मुखारविंदातून शब्द येण्याच्या अगोदरच जणू काही हा मुक्कामाला पोहोचलेलाच आहे. बोला आधी झोंबीजे प्रमेयासी. आणखीन काही ज्ञानोबारे विचार सांगतात ते चिंतन आपण उद्या पाहू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.